Welcome friends. Today we are going to solve the remaining 3 questions of practice set 4.3. First 3 questions we have solved in the previous lecture, previous video. Okay, so now we are going to start with the fourth one. Okay, so the fourth question is that Srimati Deshpande purchased shares of FV rupees 5 at a premium of 20. Premium is given and FV is given. It means that MV is not there, right? Okay, so how many shares will she get for rupees 20,000? Means तिला काही करून 20,000 रुपये खर्च करायचे. ठीक आहे. So what is given? FV is rupees 5. प्रीमियम इज रुपीज 20. इट मीन्स दॅट लक्षात घ्या आपल्याला काढायचं काय की नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स ती खरेदी करू शकत. आता आपल्याकडे आतापर्यंत जो आपण फॉर्म्युला पाहिला त्याच्यामध्ये सम इन्व्हेस्टेड फॉर्म्युला पाहिला. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू शेअर्स इंटू एमव्ही. आता तुम्हाला बघा एमव्ही भेटणार आहे, सम इन्व्हेस्टेड आहे म्हणजे आपल्याला नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे तोच फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत, राईट. ओके, सो एमव्ही इज इक्वल्स टू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एमव्ही? एफव्ही प्लस प्रीमियम, राईट. Okay, FV plus premium. So what is FV? FV is 5 rupees plus premium is 20 rupees. It means that rupees 25 will be the market value of that thing. म्हणजे त्या शेअरची आजची मार्केट व्हॅल्यू किती आहे? 25 रुपीज ही आजची मार्केट व्हॅल्यू. ओके, सो आता आपल्याला फाइंड आउट करायचं की हाऊ मेनी शेअर्स शी कॅन परचेस, म्हणजे किती शेअर्स ती काय करू शकते, परचेस करू शकते. सो नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल्स टू म्हणा किंवा तुम्हाला असाईल. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ए इंटू बी इज इक्वल्स टू सी असेल तर आपण ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करतो, ए इज इक्वल्स टू सी अपॉन बी घेतो. ओके, ए जर काढायचं असेल तर बी ला तिकडे पाठवतो आणि जर बी काढायचं असेल तर काय करतो आपण, सी अपॉन ए करतो. सिमिलरली सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला आपण काय लिहितो, नंबर ऑफ शेअर्स इंटू एमव्ही इज इक्वल्स टू सम इन्व्हेस्टेड. आता आपल्याला काढायचं नंबर ऑफ शेअर्स म्हणजे एमव्ही पुढे पाठवावं लागेल. ओके, आणि तसं जर लक्षात येत नसेल तर आपला रेग्युलर फॉर्म्युला यूज करा. व्हॉट इज द फॉर्म्युला? सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स into MV, right? Okay, so what is number of share? Number of share is not given. We have to find that. So sum invested is given, which is 20,000, right? Okay, so I think you have to write here. Okay, इथे लिहितो मी. Sum invested is equals to 20,000. हे given मध्ये लिहायचं आहे. Okay, so sum invested is 20,000. Number of shares will be as it is. Number of shares into what is MV? MV is 25. This time we have to send this 25 here. इकडे पाठवावं लागेल त्याला आपल्याला, म्हणजे काय होईल पहा, हे 20,000 divided by 25 is equals to number of shares. Okay, so now you can see 25 ones are 25, 25 8s, am I right? 200 and 2 zeros will be as it is. It means that number of shares she purchased is, किती शेअर्स तिने परचेस केले पहा, 800. याला रुपीज वगैरे येणार नाही कारण हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. ओके, सो यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन लाईक दिस. ओके, दिस इज ओनली फॉर गिवन टू अंडरस्टँड द फॉर्म्युला, राईट? ओके, so please take the screenshot. Okay, now come to the next question, question number 5. In this question you have given that, तुम्हाला काय दिले पाहिजे क्वेश्चन मध्ये, you have given that Sri Shantilal has purchased 150 shares of FV 100. FV ज्याचा 100 आहे असे 150 शेअर्स त्यांना खरेदी केलेले आहेत. Then you have given that फॉर MV रुपीज 120. MV सुद्धा त्याचा दिलेला आहे. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. ओके, रेट ऑफ डिव्हिडंड आहे 7%. देन फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. मीन्स वी हॅव टू फाइंड द रेट ऑफ रिटर्न, ROR आपल्याला काढायचा आहे. टू फाइंड द ROR, आपल्याला ROR चा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. पहा ROR काय फॉर्म्युला वापरतो आपण, इथं आपण घेतो टोटल डिव्हिडंड, बरोबर आहे, आणि आपण मध्ये काय करतो, सम इन्व्हेस्टेड इंटू 100 करतो.
म्हणजे पहा आपल्याला या ठिकाणी जाऊन पोहोचायचं. मग आपल्याकडे कुठलं तिकीट पाहिजे, इथं जर जायचं असेल तर आपल्याकडे टोटल डिव्हिडंड पाहिजे. आहे का टोटल डिव्हिडंड? नो. वी वॉन्ट SI मीन्स सम इन्व्हेस्टेड पाहिजे. आहे का नाही? आधी त्याची सोय करू मग तिकडे जायचं बघू. ठीक आहे. सो वी हॅव टू फाइंड ॲट फर्स्ट सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड आपल्याला पटकन काढता येईल. आता पहा टोटल डिव्हिडंड कसा काढायचा असतो, तर आधी डिव्हिडंड पर शेअर काढायचा असतो. एका शेअरवरती किती डिव्हिडंड भेटेल? PC ऑफ FV आठवतंय? PC ऑफ FV. आता आपल्याला ते वापरायचंय. त्याच्यानंतर पुन्हा एक शेअरचा डिव्हिडंड निघाला की तो 150 टोटल शेअर्स आहेत इंटू करून टोटल डिव्हिडंड काढून घ्यायचं. फर्स्ट स्टेप. सेकंड SI काढून घ्यायचा आहे, त्याला पण सम इन्व्हेस्टेड म्हणतो. ठीक आहे. आणि ते आलेली उत्तर फक्त इथं मांडायची आणि आपल्याला कॅन्सलेशन करून आन्सर काढायचे. विल गेट युअर करेक्ट आन्सर. राईट. ओके. सो ॲट फर्स्ट वी विल फाइंड द व्हॉट टोटल डिव्हिडंड. पण टोटल डिव्हिडंड डायरेक्ट येत नाही. टोटल डिव्हिडंड साठी आपण आधी काय करूया, एकाचा डिव्हिडंड पर शेअर काढूया. डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल्स टू PC ऑफ म्हणजे काय असतं, इंटू PC ऑफ FV. ओके. आता PC किती दिलाय बघा. आपण इथं काय करूया, डायरेक्ट PC टाकूयात. PC किती पर्सेंटेज आहे? 7% ऑफ FV. पहा FV काय आहे, FV 100च आहे ऑलरेडी, म्हणजे खूप सोपं झालं काम आपलं. ओके. देयर इज 7 इंटू 100. ॲज इट इज 100 कॅन्सल झाला, म्हणजे किती रुपयाला? ₹7 विल बी द डिव्हिडंड पर शेअर. म्हणजे एका शेअरवरती त्याला डिव्हिडंड ₹7 भेटायला लागलात. असे त्याच्याकडे टोटल किती शेअर्स आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. असे त्याच्याकडे टोटल आहेत 150 शेअर्स. म्हणजे 150 इंटू 7 केलं की त्याचा टोटल डिव्हिडंड निघून जाईल. मीन्स टोटल डिव्हिडंड इज इक्वल्स टू 150 इंटू 7 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन करूयात आता. ओके. सो या ठिकाणी ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करू त्यावेळेस आपल्याला काय भेटेल, ती इथली व्हॅल्यू भेटेल. ओके. इथली व्हॅल्यू आपल्याला काय इथली व्हॅल्यू आपल्या हातात येऊन जाईल आणि पुन्हा SI राहील. कॅन्सलेशन करणं आणि उत्तर काढणं. सो या ठिकाणी आता 15 7 जा 105. इज इट राईट? ओके. आणि 0 ॲज इट इज. 0 ला 0, 15 7 5 105 झालं आणि कॅन्सलेशन. आता काय झालं बघा, सॉरी डिव्हिडंड, टोटल डिव्हिडंड आपल्याला रुपीज किती भेटला? 1050. हा झाला डिव्हिडंड, हा झाला टोटल डिव्हिडंड. आता सम इन्व्हेस्टेड करूयात आपण. सम इन्व्हेस्टेड. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सम इन्व्हेस्टेड? सम इन्व्हेस्टेड साठी फॉर्म्युला काय घेणार? नंबर ऑफ शेअर्स इंटू काय घेणार? MV. बरोबर आहे. ओके. सो व्हॉट हाऊ मेनी number of shares किती आहेत पहा? 150. ओके. सो यू हॅव टू राईट हिअर 150 इंटू MV इज 120. राईट. ओके. सो डबल झिरोला डबल झिरो आधी देऊन टाका. इथला एक देऊन टाकला. त्याच्यानंतर 15 12 जा. आता 15 12 जा जरी करता येत नसेल तरी सोपी मेथड सांगतो मी. 15 12 जा म्हणजे 15 10 जा प्लस 15 2 जा आहे. क्लिअर? 12 म्हणजे 10 प्लस 2 आहे. सो 15 10 जा तर 150 माहिती आहे आणि 15 2 जा 30. ओके. मीन्स काय झालं पहा, 15 10 जा 150 प्लस 15 2 जा 30 म्हणजे 150 प्लस 30 किती झालं? 180. सो इट मीन्स दॅट 18,000 रुपीज विल बी द सम इन्व्हेस्टेड. म्हणजे तुमचा जो SI आहे, आपण ज्याला SI म्हणून येते आता, सम इन्व्हेस्टेड जो आहे तो किती आहे? 18,000. ही काय झाली? एवढी सम त्यांना काय केलेली? इन्व्हेस्ट केलेली. आता आपल्याला काढायचा आहे ROR, रेट ऑफ रिटर्न. सो रेट ऑफ रिटर्न इज इक्वल्स टू टोटल डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड is equals into 100. Okay, so write down now what is total dividend. Total dividend is 1050 divided by 18,000 into 100. या डबल झिरोला या डबल झिरो कॅन्सल करून टाका. राईट. सो 18 1 जा 18, 18 5 जा 90 आणि 18 6 जा होतो 108. बट इट इज लेस दॅन 108. इट मीन्स दॅट 18 5 जा किती भेटला तुम्हाला? 90. ओके. किती उरलं पहा आता? 18 5 जा 90 म्हणजे किती उरलं? 15 उरला. सो नाव हिअर यू कॅन सी 150 इज देअर. ओके. इथे 150 राहिलं. आता 18 8 जा. ओके. 18 8 जा किती येतो? 144. 6 उरला. आता 6 उरला, पण 6च्या पुढे नंबर नाही तर पॉईंट दिला आणि या ठिकाणी 0 घेतलं. नाव इट इज 60. ओके. 18 3 जा 54.
ओके, म्हणजे किती उरला, 4 उरला, सॉरी 6 उरला अगेन, राईट, सॉरी, हा 18 3 जा 54, म्हणजे किती उरला, 6 उरला. पुन्हा एकदा त्याच्यावरती 0 दिला, म्हणजे किती येणार आहे पहा तुमचं हे उत्तर, 58.33. आता हा काय झाला त्याचा रेट ऑफ रिटर्न. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. आय थिंक रेट थोडासा जास्त होतोय, कुठंतरी मिस्टेक आहे. ओके, सी हियर 18,000 इज देअर. ओके, मीन्स फक्त काय होईल, हा पॉइंट जो आहे ना तो काय होईल इकडे येईल. मीन्स 5.83 विल बी द आन्सर. 3 पुन्हा लिहित बसायची गरज नाही. मीन्स 5.83 हा काय असेल त्याचा रेट ऑफ रिटर्न असेल. लक्षात घ्या आपली मिस्टेक काय होती, आपण काय केलं होतं, या ठिकाणी 2 झिरो घेतले होते, एक झिरो नंतर घेतलाय मी आता, आणि या एक झिरोचा लॉस आपल्याला काही नाही, फक्त हा पॉइंट जो आहे ना तो इकडे इकडे येणार. क्लिअर. ओके, सो व्हॉट इज रेट ऑफ रिटर्न, 5.83. आता हा रेट आहे, म्हणजे याच्यासाठी आपल्याला लिहावं लागेल पर्सेंटेज. रेट ऑफ रिटर्न म्हणजे किती पर्सेंट त्याला माघारी आली अमाऊंट, 5.83, जवळपास 6% अमाऊंट त्याला काय झाली, माघारी आली. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट अगेन. Now come at the next question, question number last, question number 6, right? Okay, so in this question you have given 2 ट्रान्झॅक्शन, तुम्हाला 2 हे दिलेले आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला विचारलंय की कोणत्यामध्ये तुम्हाला शेअर्स काय होतील, जास्त परवडेल असा व्यवहार कोणता याच्यातला, असा एक क्वेश्चन तुम्हाला पुढे दिसतोय. ठीक आहे. ओके, सो द क्वेश्चन इज दॅट इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर इज सेम, फेस व्हॅल्यू सेम आहे, then which investment out of the following is more profitable. ओके, 2 इन्व्हेस्टमेंट दिले, त्यातलं कोणतं मोर प्रॉफिटेबल आहे ते सांगायचंय. अबाउट कंपनी ए डिव्हिडंड 16%, MV 80. कंपनी बी डिव्हिडंड 20%, FV 120. ओके, सो दिस इज गिवन, राईट. ओके, सो आता याच्यामध्ये बघा दोघांचीही फेस व्हॅल्यू सेम आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6 इज दॅट. ओके, सो यू हॅव गिवन दॅट if the face value of both of the share is same, face value same आहे. ओके, फेस व्हॅल्यू इज सेम, दोन्हीकडे आपल्याला फेस व्हॅल्यू सेम घ्यायचे. देन हा पुढे कंपनी ए चा विचार करूयात आपण आधी. अबाउट कंपनी ए, आता ए या कंपनीचा विचार करूयात सुरुवातीला आपण. ठीक आहे, सो अबाउट कंपनी ए यू हॅव गिवन डिव्हिडंड पर्सेंट, रेट ऑफ पर्सेंट रेट दिले तुम्हाला, काय आहे बघा. So the percent is given, percent is 16%. ओके, डिव्हिडंड जो आहे रेट ऑफ डिव्हिडंड म्हणूया. ओके, जो किती दिला आहे 16%, आणि MV दिलेली आहे. ठीक आहे, आपण इथे डिव्हिडंड असं लिहूया, डिव्हिडंड, आणि MV तुम्हाला दिलेली आहे आय थिंक 120, सॉरी 80. ओके, MV किती आहे 80 रुपीज. आता बघा, लक्षात घ्यायचं आधी आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना की आपल्याला FV दिलेला नाही, पण दोघांचा सेम आहे हे सांगितले, म्हणजे इकडे तुम्ही काही पण FV घ्याल तोच तुम्हाला B ला घ्यायचं. क्लिअर. मग आपण FVX पकडूयात. सपोज FV इज इक्वल्स टू X. FV काय पकडला आपण, X पकडला. आता एक लक्षात घ्या, आपल्याला काढायचं आहे ROR, रेट ऑफ रिटर्न. ओके, आता दोन्हीचा ROR काढायचा आणि कुठलं प्रॉफिटेबल झालं ते काढायचं. अगेन तोच ROR म्हणजे काय असतो, टोटल डिव्हिडंड डिवाइड बाय काय असतो, SI इंटू काय असतो 100. त्यानुसार आपण काय करणार आहोत, याचा ROR आणि त्याचा ROR दोघांचा काढायचा, कुणाचा प्रॉफिटेबल आहे बघायचं, बस विषय संपला. ओके, सो टोटल डिव्हिडंड, त्याचा टोटल डिव्हिडंड कसा काढतो आपल्याला, डिव्हिडंड याचा टोटल डिव्हिडंड काढायचा. टोटल डिव्हिडंड कसा काढतो आपण, डिव्हिडंड सॉरी आधी काय म्हणून आपण डिव्हिडंड ऑन शेअर काढतो, एका शेअर वरती किती डिव्हिडंड हे आधी काढतो, PC ऑफ FV हा फॉर्म्युला वापरून. ठीक आहे, मग ते काढलं की त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला वापरतो पुढचा आणि ROR काढून घेतो. क्लिअर. ओके, आता मला सांगा की सध्या MV जी आहे ती किती आहे, 80 रुपीज आहे. सम इन्व्हेस्टेड ज्यावेळेस आपण काढायला जाऊ SI, त्यावेळेस आपल्याकडे नंबर ऑफ शेअर्स पाहिजे आहे, आपल्याकडे नंबर ऑफ शेअर्स नाही. क्लिअर. त्याच्यानंतर नंबर ऑफ शेअर्स, त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक नंबर ऑफ शेअर समजा आपण काय करूयात माहितच नाही आपल्याला, त्याच्यामुळे काय घ्यायचं, तर नंबर ऑफ शेअर जरी समजा तुम्ही दोन्हीकडे काय केले सारखे पकडले किंवा एक पकडला, दोन्हीकडे नंबर ऑफ शेअर काय पकडला, एक पकडला, किंवा यालाच SI म्हटलं तरीही चालेल, याला जरी तुम्ही SI म्हटलात का तरी चालेल. का, कारण एक शेअर इंटू MV,
म्हणजे 80 रुपीज येणार आहे. किंवा 2 जरी शेअर्स घेतले तर तिकडे पण आपण 2च शेअर्स घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जो MV आहे त्यालाच आपण SI म्हणणार आहे. आणि जर समजा तरी तुम्हाला कन्फ्युजन असेल की नाही सर असं कसं, तर मग एक काम करायचं, इकडे जेवढे शेअर्स घेणार तेवढेच इकडे शेअर्स घ्यायचे. ठीक आहे, ओके. सो सपोज नंबर ऑफ शेअर्स आपण 1 पकडूया. सपोज नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल्स टू 1. आपण नंबर ऑफ शेअर काय पकडला, एकच शेअर पकडला दोन्हीकडे. मग आपण त्याचं SI आधी काढून घेऊया. सो SI इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे बघा, नंबर ऑफ शेअर. जरी तुम्ही 10 पकडलं तरी चाललं असतं, 100 काही पकडू शकला असत, काही फरक पडत नाही. नंबर ऑफ शेअर्स इनटू काय यायला पाहिजे सांगा, MV. सो नंबर ऑफ शेअर इज 1, MV इज 80. सो व्हॉट इज SI? SI इज ऑल्सो 80. म्हणजे सम इन्व्हेस्टेड जे आहे ते ₹80 आहे. क्लिअर? ओके. आता आपल्याला काढायचं आहे डिव्हिडंड पर शेअर. ओके, सो डिव्हिडंड पर शेअर. ओके, काय फॉर्म्युला आहे त्याचा आठवा, पीसी ऑफ म्हणजे पीसी म्हणजे काय बघा, किती पर्सेंट आहे, 16% ऑफ कोणाचं 60% एफवी काय आहे पहा, एफवी म्हणजेच मी असं म्हणू का 16/100 इंटू एक्स. इट मीन्स दॅट कॅन आय राईट 16x/100. याला असंच ठेवा, म्हणजे याचा डिव्हिडंड पर शेअर असाच ठेवा. आता आपल्याला काढायचं आहे रेट ऑफ रिटर्न याच्यासाठीचा. ओके, ROR चा फॉर्म्युला काय, टोटल डिव्हिडंड अपॉन SI इंटू 100. राईट? ओके. सो टोटल डिव्हिडंड किती आता आपल्याला माहिती आहे का बघा. टोटल डिव्हिडंड आपण कसं घेणार, तर हाच येणार आहे. कसं काय बघा, टोटल डिव्हिडंड साठी आपण काय करतो, पुन्हा एकदा नंबर ऑफ शेअर किती आहे, 1 आहे. म्हणजे इथे 1 याला इंटू केलं असतं, तो आपल्याला टोटल डिव्हिडंड. म्हणजे इथं काय आला, 16x/100 हा झाला टोटल डिव्हिडंड. ओके, लक्षात येते का बघा, टोटल डिव्हिडंड मी हाच का लिहितोय, कारण याला इंटू कशानं करणं, नंबर ऑफ शेअर्स ना. नंबर ऑफ शेअर्स किती आपण 1 पकडला, म्हणजे हे ॲज इट इज राहणार. SI किती आहे बघा, सम इन्व्हेस्टेड आहे 80 रुपीज इंटू किती, 100. ओके, आता पहा काय होते, जर समजा तुम्ही सॉल्व्ह करायला गेलात तर काय होणार आहे माहितीये का, हा जो 100 आहे तो खाली येणार आहे. राईट? क्लिअर? ओके, इट मीन्स दॅट 16x वरती राहणार, खाली मध्ये येणार 100 इंटू 80 इंटू 100. ओके, आता या 100 ला हा 100 कॅन्सल होणार, म्हणजे वरती काय राहणार पहा बरं, 16 अपॉन, आता 16 आपण याला डिवाइड पण करून घेऊ ना. ओके, 16 1 जा 16, 16 5 जा, राईट, 1 जा 5 जा. सो कॅन आय से x/5 उरलं. हा झाला ROR, कंपनी ए साठीचा ROR x/5. तुम्हाला सर असं कसं उत्तर आलं, पुढचं उत्तर ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्या अजून लक्षात येईल. ओके, सो अबाउट कंपनी, आता दुसरी आपण अबाउट कंपनी बी. आता कंपनी बी जी आहे त्या कंपनी बीच्या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा काय करावं लागणार, मांडाव्या लागणार. ओके, म्हणजे डिव्हिडंड किती आहे सांगा, डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड इज इक्वल्स टू आय थिंक 20%. राईट? ओके, सो इट इज 20%. त्याच्यानंतर तुम्हाला डिव्हिडंड झाल्यावर पुन्हा MV पण दिलेला आहे. सो MV इज इक्वल्स टू किती घेणार आपण सांगा, MV त्यांना जो दिलाय तो आय थिंक 120 इज गिवन. ओके, राईट, 120 इज गिवन, सॉरी 120 रुपीज मध्ये. ओके, सो MV भेटला, डिव्हिडंड आहे आपल्याकडे. ठीक आहे, आता आपल्याला पुन्हा एकदा FVX पकडावं लागेल, तेच सगळं मांडावं लागेल. सपोज FV इज इक्वल्स टू X. नंतर पुन्हा सपोज केले आपण काय, सपोज नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल्स टू 1. किती शेअर्स आहेत, तर 1 शेअर घेतलेला आहे असं आपण मानतोय. आता एक लक्षात घ्या, पुढची गोष्ट महत्वाची, इथून खाली जो भाग आहे तुम्ही SI डायरेक्टली देअरफॉर SI लिहू शकताय. देअरफॉर SI इज इक्वल्स टू किती येणार आहे, 120 ॲज इट इज लिहा. का, कारण हीच प्रोसेस आहे. सिमिलरली SI आपण किती काढला, 120 काढला. जो तुमचा MV आहे, ओके, तोच तुमचा काय असणार आहे, SI असणार. क्लिअर? ओके, सो इथपर्यंत आपण आलो. हे पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय करणार आपण, डिव्हिडंड पर शेअर काढणार. ठीक आहे, सो डिव्हिडंड पर शेअर, ओके, इज इक्वल्स टू काय येणार बघा फॉर्म्युला, 16% ऑफ FV. आता इथे किती पर्सेंट आहे, आय थिंक 20%. ओके, सो 20% कुणाचे 20% आहे, 20% ऑफ
कशाच्या यायला पाहिजे, एफ च्या, म्हणजे ऑफ एक्स म्हणू का मी, ऑफ एक्स. इट मीन्स दॅट 20/100 into x means directly you can write like this 20x/100. तुम्ही म्हणाल सर इथंच कॅन्सलेशन केलं तर चालेल का, हो चालेल, नो प्रॉब्लेम, चालेल, काही फरक पडणार नाही. ओके, पुन्हा एकदा आपल्याला हे काढावं लागणार, म्हणजे ROR. ठीक आहे, ROR चा फॉर्म्युला ROR इज इक्वल्स टू, पुन्हा एकदा तेच येणार. आता मी काय करतोय, हे सगळं मांडत बसण्यापेक्षा ही डायरेक्ट स्टेप तिथं मांडतो. ठीक आहे, म्हणजे कसं 20x/100 सॉरी, आणि पुन्हा ते 120 लिहावंच लागेल. 120 इंटू किती करतोय आपण, 100 करतोय. ओके, म्हणजे पुन्हा हे 100 खाली येणार, इथं हे खाली इथं येणार, म्हणजे याला हे काय होणार, पुन्हा कॅन्सल होणार. म्हणजे पुन्हा 21 जा 20, 26 जा, म्हणजे काय आलं, x/6 ROR आला. कोणाचा, अबाउट कंपनी बी. म्हणजे x/6 आला आणि याचा x/5 आला. तर कोणता मोठा आहे, हा मोठा आहे का हा मोठा आहे, आपल्याला तर वाटतं हा मोठा आहे, पण हा मोठा आहे. ठीक आहे, कारण न्यूमरेटर ज्यावेळेस सेम असतो तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो छोटा असतो. कारण हा याचा अर्थ काय होतो माहितीये का, हा x चे 5 भाग करतो आणि हा त्याच x चे 6 भाग करतो. क्लिअर, म्हणजे समजा आपल्याला एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ही पोळी आहे, या पोळीचे 3 भाग केले. पहिल्यांदा मी काय करतोय, 3 भाग करतोय, तर मी असे करेल 3 भाग, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हा प्रत्येक भाग कसा आला, जो काय असेल तो. मी पुन्हा तीच पोळी दुसऱ्या त्याच आकाराची, मी त्याचे 4 भाग केले. मला सांगा, हा भाग आणि हा भाग याच्यात मोठा कोणता, हा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की जर न्यूमरेटर सेम असेल, वस्तू सारखी, त्याचे भाग जर जास्त असतील तर जास्त भागवाला छोटा येतो, म्हणजे एका ह्याची व्हॅल्यू. ठीक आहे, सिमिलरली याचा अर्थ x/, आणि जर तुम्हाला अजूनही डाऊट असेल तर यू कॅन राईट लाईक दिस x/5 आणि दुसरं काय आहे x/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा, 6 × x 6x, 5 × x 5x, म्हणजे इकडचा कसा येतोय, लहान येतोय. ठीक आहे, म्हणजे x/5 इज ग्रेटर आणि x/6 इज लेस. ओके, सो यू हॅव टू राईट ऍट द बॉटम. तुम्हाला पुन्हा बॉटमला लिहायचं आहे द काय म्हणता येईल आपल्याला, ट्रान्झॅक्शन जे झालंय कुठलं, कंपनी बीचं जे आहे का एचं प्रॉफिटेबल आहे, कंपनी एचं जे आहे ते कसं आहे, प्रॉफिटेबल आहे. ओके, सो यू हॅव टू राईट लाईक दिस. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. थोडंसं इथं जरा हे झालेलं आहे. ओके, थोडं जागा कमी पडल्यामुळे तसं लिहावं लागलं, थोडंसं आधीच इकडे घेतलं असतं तरी चाललं असतं. ओके, पण साधी गोष्ट आहे, लक्षात घ्यायचंय की हा नंबर ऑफ शेअर आहे, त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्टली तर SI ला 80 टाकू शकता, याच्यात काही अडचण नाही. कारण काय, आपल्याला शेअर्स त्यांना किती ते दिलेलं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण लगेच तोच SI काय करू शकतो, टाकू शकतो. इथं पण तसंच झालं असतं तर हे जे आहे तुमचं ते थोडंसं वाचलं असतं, इथपर्यंतच उत्तर येऊन गेलं असतं. ठीक आहे, सो यू कॅन सॉल्व लाईक दिस or you can use that method also. ओके, आणि हे मात्र लक्षात घ्या, x/5 हा मोठा असतो, x/6 हा लहान असतो. न्यूमरेटर सारखा असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो छोटा आणि ज्याचा छोटा तो मोठा, ही मेथड आहे. ओके, नक्कीच. ओके, सो प्लीज जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.